लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी आयोजक आहे सुपर तर या महिन्यापासून अशा कार्यक्रमाची सुरुवात होते एकदा सगळ्यांचा आवाज येऊ द्या गणपती बाप्पा नमस्कार आपलं नाव बरं एकदा टेकडे बहिणींसाठी टाळ्या वाजवा टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलं तुमच्याकडनं उखाणा ऐकायचा आहे म्हणून बया खायला झाल्या फक्त सगळ्यांना उखाणा आलं पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की 2000 रुपये तो सोडून कोणताही उखाणा घेतला तर काय अडचण नाही बोला आवाज कसा यायचा हा कुठे नमस्कार नाव तुमचं पूजा फक्त गोंधळ करू नका हॉलमध्ये आवाज इतकं गुंतोय सिस्टीम एवढी चांगली आहे शांत करा 2.5 तास मस्त एन्जॉय करा हा पूजा ऐकलं का पुढे बोला ना हा पुढे काय नाही 2-4 शिकायचं मला आता पुढे उखाणा घ्यायचं नाही का आहे ना हा भाजी प्रीतीची नसती नीतीची असते पण प्रीतीच होतंय पाणी त्यामधलं भाजी प्रीतीची नाही नीतीची असते पावसाळ्यात स्वस्त आहे बोल घ्या हा आता हा उखाणा पुन्हा घ्यायचा ना जी विचारायचं हा जी बोला मी पूजाच आहे तुम्ही कंटन आला साता कधी घेतलं बघायला पहाटेची वेळ मी असं हा वेनिया दिंडोरे पुढे जी हा कसल्यामुळे डायरेक्ट नागमुळे कलिकमध्ये नेणारे होती पोळ्याकडे पेड्या मी चालले माहेरा तर विकास रामाची होते पहिल्यापासून भारी वाटलं बरं का बिचारीने काय केलं सांग काय म्हणजे कसलं काय कलिकमध्ये म्हणजे एवढीच हा पोळ्याकडे पेड्या मी चालले माहेरा तर विकास रामाची होते बोला मोहिनी प्रवीण सोळंकर कसले मोहिनी प्रवीण सोळंकर बरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या रायगड मांडणारा कारागीर होता कुशल हा उखाणा माझा आहे हा उखाणा मी सांगितलं माया आधी म्हणायच्या बरोबर ना आधी सगळे म्हणायच्या ताजमहल बांधायला कारागीर कुशल बरोबर ना मी हा उखाणा जसं माझ्या युट्यूबला टाकला ना सगळे रायगड म्हणायला कारण ताजमहल तिकडे भारी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड भारी राजाने आपण रायगड म्हणायचं खूप लोकांनी ऐकलं महाराज
जे युट्यूब बघतात त्यांना माहिती आहे. बोला. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड माताला कारागीर होते कुशल प्रवीण नावाचे नाव घेते क्रांतीबाबा तुमच्यासाठी स्पेशल. बिचारे काय खाऊन आले काय या जी काय नाव आपलं? सोनाली यादव मुंबई. बर पुढे आजच्या क्लासात कोकम सरबत अरुण रावांशिवाय मला नाही करणार. व्हिडिओ कॉल करून बघून घ्या. जी बरे सावधान. पोलीस भरती आले ना काय करतात? होम मिनिस्टर खेळायला असं करा नाही असं. हां तुम्हाला माहिती आहे इकडे बघा लक्ष द्या बरं का. हे सिंगल खाली आलं का असं आलं आणि स्ट्रेटनिंग केली ना स्ट्रेटनिंग आणि ज्याने ॲग्रो केले त्या ॲग्रो ती बिचारी दिवसभर तोंडात नाही बोलत ती कशी बोलते पहिलं हां काजल महादेव कांबळे काजल महादेव कांबळे काय करता तुम्ही? दवाखान्यात. बरं पुढे साखराचं पोतं साखरेचं पोतं पोचून ठेवायचं आहे. बरं तुमच्याकडे साखरेचं पोतं रावणाने शिवलं महादेवरावाने पावडर फसवलं. हे द्या गेले गेले चेक करायचं होतं ना बाहेरचं का डॉक्टर. हां बोला. सावित्रा प्रवीण मेहंद्रे मंगळसूत्राच्या 2 वाट्यात सासर आणि माहेर प्रवीण रावाने दिला मला सौभाग्याचा. जी काय नाव आपलं? प्रिया सयाजी करंडे. बरं पुणे बागेत फुलाचे माझ्या मनात नाव सयाजी पाटलांचे. का तुमचे पैसे बाकी आहेत तुम्हाला ठका एवढं करा बघायला मी काय एवढं मानले. हां प्रतीक्षा लखन वाघमारे. प्रतीक्षा लखन वाघमारे तिथं नागपूर शिवाजी महाराजांनी छत्रपती छत्रपती हा शब्द वापरायचा आधी कधी पण महाराजांचं नाव घ्यायला. हां छत्रपती शिवाजी महाराजांच्या सौराष्ट्रात किती पण हिंडा शोधून सापडणार नाही लखनरावांसारखा हिरा. फोटो आहे असं काय बघावं लागलं बघितलं काय काय आवड आहे बघू लखनराव दाखवा मला बरं बोला वहिनी. सानिका समर्थ धिंगाड. कसले कसले नाही कळलं. हां सानिका समर्थ धिंगाड. बरं पुढे श्री गणेशाची सरस्वती शंकराची पार्वती समर्थरावांची सानिका अखंड सौभाग्य होते. क्या बोला. नेहा विराट गांधी. नेहा विराट गांधी. बरं पुढे रंजनमाटे जात होते खिडकीवाटे पाहत होते. बंगालवाला आहे आता खिडकी वाटत काही येणार आहे बंगालवाला केसावर वगैरे सुया आहे. रंजनमाटे जात होते खिडकीवाटे पाहत होते. तिकडे व्यापारी दिली सुपारी दिली सावकाराला. तिकडून आलं होम मिनिस्टर ना सुपारी दिली सावकाराला. सावकाराने दिलं पैसा. विराट गांधींचं नाव घेते सोलापूर माझं माहिती. आणि सगळ्यांनी ऐका वा बाया 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 वहिनी जरा झूक करा. किती वेळ गेला मी कपडा 2 मिनिटात मॅगी होत नाही आता मॅगी सुद्धा 4 मिनिटं खाते. लई तुम्ही मेकअप छान केला बरं छान तयार होणार वा वा काय पार्लर आहे तुमचं छान चांगलं बसतं. तसं नाही काय होतं माहिती आहे का बऱ्याच लेडीज असं फाउंडेशन लावून येतात गर्भ होतं पुन्हा ते सगळं खाली खाली बसवायला लागतं. वरचा देश वेगळा खालचा देश वेगळा. घरी गेल्या नवरा विमान असं काही वेगळीच होती आता येताना 2 देशाची काय तर तुमचं बरोबर बसले काय खाल्लं आहे फाउंडेशन बोला तरी पण राहिले बरोबर बसले. संयोगिता ऋतुराज ठोंबरे. बरं बरं मी पुण्याहून आलो. हां हां स्वागत आहे. बरं तुमचं पण आमच्या कार्यक्रमात स्वागत. हीरे में हीरा तो उसे कहते हैं कोई नूर. ऋतुराज का नाम लेते ही मेरे चेहरे पे आता नहीं नूर. माझ्या मस्त पिक्चर बघितलं काय केलं त्यातला उखाणा
500 आहे वहिनी तुम्ही इंस्टाग्राम आहे का घरी गेलं रील बनवा गुलाबी साडी आणि गुलाबी आहे साडी म्हणून सांगितलं आयडिया दिली तुम्हाला हां अश्विनी सुधाकर तावस्कर पुढे सासू सासरे माझे मायाळू दीर माझा हौशी भांडण संघ सुधाकरचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी बसू तसं मग विचारले म्हणून मला वन बघितलं राधिका संजय मुंडे मुंडे किती वाजले तुम्ही घरी 9:30 वाजले चालू करू नका मग घातलंय कशाला काही काय झालंय बघण्याचं अँड्रॉइड घड्याळ त्याचं चार्जिंग टिकत नवच घाला बरं असं घरी गेली चार्जिंग करतात हां सहज गेले मुलाला 15 गेलेला संजयरावांनी फसण्याला करायच्या मुलीला जी काय करतो आपण हाऊसवाईफ बरं आणि होम मिनिस्टर हां हिरवीगार घाट नाव सांगा नाही काय करावं हां प्रतीक्षा शरद पाटकर पुढं फुलला बिचारी पुढं करायला हुल्लाला हां हिरवीगार झाडं नदीच्या काठी हिरवीगार झाडं नदीच्या काठी शरदरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी जी तुम्ही काय बचत गटाचे अध्यक्ष आहेत का नाही रोहिणी प्रसाद बेंडे बरं पुढे पर्वतावर होते शिवरायांचे दर्शन प्रसादाच्या प्रेमासाठी माझं जीवनात वहिनी बोला अश्विनी प्रशांत भटकर बरं वहिनी मातीला हे प्लास्टिकचं आहे हां हां मला मोठ्याच्या मोठा किलो आहे हां काही नाव आहे आतापर्यंत टिकला आहे हां आहे बरोबर पंचकार्य प्लास्टिक म्हणतात हां द्राक्षाच्या वेळेवर 500 पाखरू प्रशांत कसलं कसलं 500 पाखरू म्हणजे मोजून पाखरा आझाद केलं प्रशांतरावांचं नाव घेते खरी बाजू तुम्हाला घरी यायला काय झालं दिल्लीला हलवायला घर बसल्या हां या वैष्णवी देवदास कदम कदम पुढे मीटिंग बोलवायची पुढे इकडं मोहाळा इकडं बाहेर माहिती आहे का सगळं शूट येतो तुम्हाला हां गळ्यात मंगळसूत्र हातात हिरवा तुरा देवदासरावांचं ते नाव घेते वाटणारी सोडा मुली मारता बाई म्हणून जाता हां उर्मिला योगेश काकडे हां पुढं गळ्यात मंगळसूत्र डोरले योगेशरावांचे नाव माझ्या हृदयात डोरले 1 2 3 4 सगळे कशाला चित्र उभं राहा करायची सुरुवात तुम्ही हसायला आणि शांत बसायला तयार गणपती बाप्पा ओम साईराम खेळ असा आहे ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन कडच्या बहिणी तळ्यात म्हणेन तर सरस्वीच्या उडवणी म्हणायची मळ्यात म्हटलं की हे दोन्ही पाय एकदाच टाकायचे पुन्हा सांगतो तळ्यात म्हणजे मळ्यात चुकलं की एकाच वेळेस दोन्ही पाय टाकायचे करू सुरुवात गणपती बाप्पा अमरमूर्ती साईराम सगळ्या माऊलींना खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्यापैकी जेवढ्या जिंकतील प्रत्येकाला साडी दिली जाईल रेडी साईराम तळ्यात मळ्यात बरोबर आहे ना जमतंय ना रेडी तळ्यात हो वहिनी ते खाली सोडा कसं दिसतंय धरू नका चांगलं नका काय काय सांगा तुम्हाला चल रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तिकडून 3 नंबरच्या पूजा होईल हा तुमने बुलाया आई 2 टाका की
सारखा समुद्राच्या पलीकडे गेले नाच घेत बघायला. इथं रेडी तळ्या मळ्या मळ्या तुम्हीच आले ना. आता एक डाव भूताचं म्हणून माप पुन्हा आले ते अवघड समजलं खेळ सगळ्यांना. चलो साईराम मळ्या. बिचारी अशी आली जणू काय हिचं फॉर्म भरला आहे ना 10,000 मिळायचं. कळलं ना. तुम्ही आवडतं चहा देतो करू सुरुवात. आता मी तुमच्या बरोबर रेडी. हां ते फोटो प्लीज. मी ते सांगणार होतो. थँक्यू समजून घेतलं. हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे सांगितले तरी तुम्ही आउट होणार. रेडी मळ्या तळ्या तळ्या. या असू द्या चान्स देतो. कळलं ना तुम्हाला सगळ्यांना. अशा पद्धतीने उद्या मारायचे. रेडी साईराम करू सुरुवात. तळ्या तुम्ही पहिले करून खाली जाऊ असं कडकडं देवळात टाकलं गेले तुम्ही. हे साडी टाकलं जाताना साडी घेऊन जायचं प्रत्येकाने. तुम्ही पण गेले ना बहिणी या पुढं असू द्या. तुम्ही मेकअप बिकअप केला म्हणून छान असतं मला. जाताना त्या बाजूला उतरायचं सर काय घ्या सर का. हां लक्ष द्या ना माझ्या आवाजाकडे व्यवस्थित. रेडी कळलं बहिणी जाऊ ना बहिणी. करू सुरुवात. हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे. रेडी मळ्या दोन्ही टाका येतात. रेडी तळ्या. कसं लग्न झालं बहिणी तुमचं. लव्ह मॅरेज ना अरेंज मॅरेज. काय करतात साहेब. मिस्त्री. किती वर्ष झालं. काय प्रगती. ही प्रगती आहे. अहो मी ह्यांना विचारलं साहेब काय करतात ते मला मिस्त्री आहे. पुन्हा त्यांना विचारलं म्हणलं काय प्रगती 10 वर्षात. एक मुलगा एक मुलगी झाली ती प्रगती. सरळ सरळ सांगायला 2 पोरं झाली का प्रगती आहे. असली नसतं प्रगती म्हणजे घर गाडी असलं तसलं पोर गाठी. सुरू म्हणलं काय प्रगती 2 पोरं झाली कसं बाई तुला सुचलं. चला असं ते बिचारी गरीब वाटते गाड बदलता येणार. रेडी तळ्या पुढे. हां काय झालं सगळ्यांकडे मी आहे मी ठेवून घेत नाही. काय झालं कार्यालयाच्या बाहेर जातं की नाही. आमच्या आजी म्हणजे तुमच्याच बाजूला. हां म्हणजे ते बाबा वेळ येते त्याच्याच बाजूला. करू सुरुवात. रेडी मळ्या. तुम्हाला काय जे शिकायला रेडी कशी चाललं जात. रेडी तळ्या बरोबर मळ्या मळ्या नाही. रेडी तळ्या. वहिनी तुम्ही कुठून आले. बरं रेडी तळ्या. ह्याचा कॅम्प ठेवण्याची दाट शक्यता कुठल्या तरी घाटात कार्यक्रम होऊ शकतो. तुमचे साहेब काय करते. त्यांची मिस्त्री तुमची पेंट हाऊस वाईफ तुम्हाला तिकडे भारी वाटते. बरं घालून तुम्हाला आता. रेडी मळ्या कळ्यात म्हणलं की मळ्या आणि खळ्या समोर लक्ष द्या. घालवतो. रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या मळ्या. रेडी तळ्या तळ्या. तुझ्या महिने तुम्ही जावा. तुमचा काय तो प्रॉब्लेम झाला लागला सकाळी. हां रेडी ह्या होते बरं का आता. रेडी मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या. बिचारी ब्रेक मारून गाडी पुढे येते. रेडी मळ्या मळ्या. लक्ष द्या गेले पाठवा. रेडी मळ्या दोन मिनिट. दोन वहिनी माझ्याकडनं तुम्हाला
साडी घ्यायची मी हे सरळ करायला हवं. तुम्हाला काय वाटतं? परवडेल का वहिनी? हे अडकलं सरळ गेलं. चल हां विचारलं पेन्शन अजून एक पाहिजे झालं बाबा गेला का काय हां वहिनी ऐका ना काय नाही टाटा म्हणायचं कसं नाही विचार गरीबाच्या हसून खेळून गेली म्हणजे काय होतं काय केलं वहिनी तुमचं कसं झालं तुझे देखा तो कुठे ओळख झाली होती तुमच्या ओळख कुठे झाली कॉलेज तुम्ही हे करायला जात होते शिकायला जात होते कॉलेजला बरोबर हां आणि साहेब ते पण कधी झालं 2020 म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडला बरं तुमचं पहिलं कोणी प्रपोज केलं होतं कोणी करणार ते त्यांनीच केलं हां आता महत्वाचं आहे का बस काय म्हणले होते तसं नाही सिरियस आहे मोठं सांगायचं काय म्हणले भांडी घासायला येतात का काहीतरी म्हणले असते ना आमच्या गौरवला जर तुम्हाला प्रपोज करत होता तर काय म्हणले ते चुकीचा प्रश्न आहे का आपलं विचारून विचारते मी जेवले का काय जेवले तसं काय म्हणले हां काय म्हणले असं म्हणले असं म्हणले काहीतरी म्हणले असतील ना असायला लागले गाळ दुखायला लागले काय झालं छान मेकअप झालाय तुमचा काय म्हणले काय नाही मग कसं काय लग्न झालं काय नाही म्हणले तर त्यांना त्यांचं मला सबक खूप आवडला म्हणजे दुसऱ्या मुलासारखं नाही असं काळजी मुलींची काळजी आणि शाळेची काळजी कॉलेजची काळजी कोण घेत होतं ते शिक्षण घ्यायचे मी स्वतः पण घेतलं आणि ते त्यांना किती टक्के मिळाले बरं ते 70% पडले आणि तुम्हाला मला मी तेवढे कट्टोकट तेवढे तुम्हाला जास्त असतील हो सेम आहे ग्रॅज्युएशन म्हणजे सेमच मार्क असते प्रगती नाही नाही तुमच्या प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा हां शुभेच्छा वा 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 भांडणं होतात का लो मॅरेज मध्ये भांडणं असतात ह्यांच्यात दगडफेक होती काय थोडीच भांडणं असते काय नवरा बायकोची भांडणं पण थोडीच असते बरं महागाई कोण घेतं तेच घेणं काय करणार बिचारा काय करणार लक्ष द्या यांना घालवतो आता रेडी हे तळ्यात हे मळ्यात आहे तळ्या रेडी मळ्या तळ्या रेडी तळ्या प्रॅक्टिस कोण आहे काय तुम्ही सगळ्या कोण जाईल रेडी मळ्या बरं व्हॉट्सअपला सांगा काय झालं ते त्यांना साडी देऊन सन्मानाने खाली जाऊ द्या वहिनी लय वाईट वाटतं मला खूप आनंद झाला कसा तुझं ते घरी येऊन थोडी मज्जा करून खूप आनंद वहिनी तुम्हाला हे राजीनामा छोडून गुगल पेला नंबर आहे का गुगल पेला काहीच नाही ते पिकअप मला पैसे पाठवले असते मी स्वतः करते हां मग जमते काय नाही चला रेडी हां कुठं जाऊ तिकडे जाऊ रेडी कळ्या रेडी कळ्या कुठे पत्र का बरं रेडी मळ्या बरोबर आहे हां तळ्या आता जी शिकली रेडी तळ्या कदम वहिनी गेल्या हां सत्य वहिनी काय नाव म्हटले अश्विनी चांगलं नाव आहे रेडी तुम्ही कुठं राहता आणि साहेब मिळून तिकडंच राहतो करू सुरुवात ह्या होती ना तळ्या रेडी मळ्या रेडी तळ्या नाही एकदा ट्राय करू शकतो मानू एकदा
एकदा ट्राय करून आता सगळ्या जणी जिंकल्या तुम्ही फायनलला सगळ्या सगळं इकडं रेडी हे नाही या बाया हा रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्या फक्त गेले आता हा रेडी तळ्या तळ्या सगळ्याच बहिणी जिंकल्या हा गाणं कुठलं वहिनी वहिनी तुम्हाला ओळखीचे आहेत की हे खेड्याकडे कार्यक्रमाला जायचं होतं हां हे आपल्या इथे आहे असं काय नाव तुमचं तुम्ही जिंकले होते ना काय जिंकले होते वहिनी तुम्ही हाय असेच राहू काहीच बदल नाही झाला मी म्हणलं तर मनावर घेते तळ्यात करून वजन कमी करून येते वहिनी काहीच फरक नाही झाला असं काय हां गाणं कुठला चांगलं काय नाही असं खाऊन पिंडा तुझ्या मी काय आहे का 6 रुपये घेणारी माणसं ते सोडून गेली पुढे त्याची तर कॉम्बॅटिंग झाली ती बाबा हां गाणं कुठल्या मावशी म्हणून नका हात सोडायला का ठेवायला जायचं का पहिल्या दिवशी जमलं जमलं हां वहिनी हां हां नाही ते डान्स करा म्हणा हां मुळीच नव्हतं रे काना माझ्या हां मुळीच नव्हते रे काना माझ्या मना तुझ्यासाठी आले बरं हां मुळीच नव्हतं रे काना हे सवय माझ्या मनात तुझ्यासाठी आले मुळीच नव्हते रे काना 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 तुझ्यासाठी आले बिचारी कसले एकदम असं गाय कमी जाते म्हणा वहिनी थोडं पुढे ना छान दिसतंय काय सांगाय बोला हां मुळीच नव्हते रे काना माझ्या मनात मुळीच नव्हते रे काना 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 खाना जाते जाना खाना जाना का पाहिला हां पुढं म्हणा की काना काना मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी हां मग मला व्हॉट्सअपला पाठवा व्हिडिओ काढून घरी गेल्यावर नाव लावायचं जुडी मी बघतो एवढं खरं म्हणतो भारत माता की जय हां हां माहीत नाही मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात जाणी किती वेळ गेला मेकअप करायला परफेक्ट झाला काय सुद्धा बदल नाही हां मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी
गायक फाशी घेईन तुम्हाला. माईक कसा पुढे येईल तसं त्याचे विचार काना काना काना. या 200 साठी द्या थोडं चला लवकर. आवाज नाही करावा. तुम्ही त्या नाही शुद्धे त्याचे कार्यक्रम. होते ओळखलं तुम्हाला क्या सर्वांना त्या ओळख गाणं म्हणा तुम्ही आधी. तुम्ही न सांगा त्याचा तुमच्या ते तरी विचारायला ऐकू मला तर ऐकूच नाही आलं. आता गाणं मी म्हणतो तुम्ही डान्स करा. कोण भारी करते बघा. चलो भारी करा त्यांना फायनल साईला. मुळीच नव्हतं रे तुझ्यासाठी 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 सगळ्यांनी दसरा धुवायला काढले म्हणून ह्याला फायनल केलं. दोघींना छान केलं. बाकीचे सगळं मागू खेळायला वाजता जाताना सगळ्यांना साडी द्यायला सांगतो. ह्या दोघींना आणि ज्या मुली आहेत त्या दोघींना पण साडी घेऊन पाठवतो. येस Thank you.
महाराष्ट्र केसरी महिलांच्या कुस्त्या पुण्याच्या शेजारी देवाची माझी आई इथे खेळायला दिला असता पुन्हा का फोडला ओके आगबाई 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 राजा हो रावणासारखा आमदार दुसरं होणार जेवढ्याचा फुटलाय तरी खाली त्या बाजूला ज्यांचा फुटलाय तरी पट 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 सेम असाचा सेम असाचा आज भरून चालली माझी मंजुळा दिसते काढ बाजूला सगळ्या आज दाखवतो हे मोठू और पतलू की जोड़ी महाराष्ट्र केसरी महिलांच्या कुस्त्या कोण जिंकली भांडुरवणी जिंकली पुण्याच्या शेजारी देवाची
पडला सर ओके तू थोडं मागं जा ना सर हिंदुस्तान फोर्स 1 2 3 4 आकडा घेऊन लावायचं तर तसं पुढची तयारी करा सगळं गेलं हे अजून एक पोतू दे सर अजून एक पोतू दे चला वेळ खूप होत चाललाय खूप लवकर आले तुम्ही सगळं इकडं द्या अजून रेडी हिंदुस्तान फोर्स रेडी 1 उचल सह्याद्री वही जागा की दुसऱ्याला तो पडलेली शिवमध्ये टाकायचं का म्हणतो तुला मी चालू म्हणजे शिवमाने मी हात केलं घ्यायचं रूपाचे खाणे दिसायचे हलवा कालवा हलवा कालवा वहिनी पोत जमा करा जावा चला पुढच्या पास पटपट पोत द्या पुढे आता 6 दे 6 हे पटपट होत आहे आता मी लावायचं आहे आता शिंदे रेडी चल वहिनी इकडे कोणी पडलं झालं त्याला मी जबाबदार नाही हो चला इकडे वहिनी चला इकडे माऊली इकडे चला वहिनी तुम्ही खेळणार का कधी उद्या रेडी बाकीचे फोटो सोडा चला पुढचा पाच काय बिचारीचा चला वहिनी पडला त्याला मी जबाबदार नसेल नीट करा हो वहिनी त्या महिन्या बसले राखेल होतील रेडी मी चालू जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सन्माननीय रणवीरजी राऊत साहेब त्यांच्या सौभाग्यवती त्यांचा आगमन टाळ्या वाजवून एकदा आणि वहिनींचंही मनापासून स्वागत धर्मवीर मातांचं मनापासून स्वागत येस थांब या महिन्यामध्ये रेडी तुमच्यापैकी एक जण फायनलला यानंतर सेमी फायनलला डायरेक्ट करू सुरुवात रेडी अटक मटक चवळी चटक तुमचा झाला काय कोण आलं म्हणजे नाही पण या लाल साडी तुमची इच्छा असेल तर खूप आहे पण नवीन शोधता येईल आपल्याला मी चालू म्हणलं की चालू करायचं वहिनी तुम्ही तर पत्रच बसून गेले हा रूपाची छान छान ही शांताबाई आलेली आहे बाकीच्या साड्या लगेच खाली जाऊ द्या बाय पोटी फाटलं का
बाळाला इथं काढलाय आज जिंकलेली मागे बस चला पुढच्या पात्र पण कोणी या ना तुम्ही आम्हाला कोणी नाही कोणी साडी घेऊन जावा काही सकाळी लागलाय डोळा सकाळी लागलाय डोळा चार 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 कळलं तू दोन इथे इथे कमी इथं 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 इथे एक हां कळलं कळलं हे तीन आऊट दोन त्यांच्याकडे आहे का ना डॉक्टर हां सुनील भाऊ मी धरले तर सोडा म्हणते अहो किती धरल्यानंतर ते आल्या मग कोण गेलं तुम्ही सोडा म्हणते ह्याला मग मी कसं नाही म्हणले आम्ही दोघींनी धरले मी म्हणत मी तिकडे चालते बरं एकदा चान्स देतो आता रेडी दोन घ्या बक्षीस प्रीतीच्या दरबारी पाच 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 एक कमी एक 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 तिघी गेल्या जाऊ दे तिघीच्या साड्या द्या. दोन हा त्याला काय 1 2 3 4 तुझ्या तीन 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 तुम्ही पुन्हा हात लावला जाऊ द्या ना आता लेट आलेले एक जण आता लेट कोण आणतं खरं सांग होईल ऐका ना मी बघितलंय तुम्ही पाच इथं दोन इथं दोन इथे या इथे इथे या इथे या इथे या इथे इथे एक ऐका सरकार पडलं होतं 40 आमदार गेल्यावर तुमचा ग्रुप कुठल्याचं काय तुम्ही गेल्या चौघी जणी तुम्ही चौघी गेल्या मला काय माहित नाही ती तिथे गेली ग्रुप लेडीज आहे ना खाली घ्या चौघीनं खाली घ्या चान्स 2 वेळा दिला चला वहिनी त्यांनी सोडला ग्रुप मी नाही सोडला चलो रेडी 5 तरी पण राहू चला असू इथून खाली येतं आता माझ्याकडे लक्ष द्या मी सांगणार आहे जिंकली पाहिजे भारी खेळले तुम्ही 1 2 3 4 पलीकडच्या गेलं कोण गेलं सोडा बरं झालं पळत नाही सोडा सोडा कोण आले बहिणी 5च्या 5 आऊट झाले चला बाई सगळं जाऊ एक पलीकडे पलीकडे ठीक आहे सिंगल लाईन कमी कर सिंगल लाईन कमी कर हे पैंजण सापडले गुण असते पाच सत्यनारायणाचा कार्यक्रम झाला असता भारी वाटाने खेळ थांबा पुन्हा थोडं मागे आता पलीकडे पुन्हा
तुम्ही लेट झाला चला चौघी पुढच्या थोडे इकडे घे थोडे वेळ औषध तुम्ही माझ्या शोला जिंकलेत नाही त्याने कुठं होते ते माझ्या तुम्ही जिंकलात माझ्या तुझं काय सांगितलं होतं का सोडला का इथं जरा बघा चालते बघा ह्या ग्रुपमध्ये जाऊ या तुम्ही सोडा तुम्ही थांबले तुम्ही जाऊ तुम्ही जाऊ बाई एखादी मरेल की 3-3 व्हा चला लाईट कमी झाल्या लाईट कमी झाली लाईट वाढवा ना 1 2 3 4 चालक मालक नाही आला तर शूटिंग वाला आहे हो ते जमीन नाही विचार गरीब आहे काम द्यायला टाकायला हां ते म्हणतात जास्त आहे मुला तर त्या थर्ड नंबर तुम्हाला त्यांचं नाव काय नागोड्यांचं विकास नागोडे ते काय करतात पेंटर आहे आणि तुम्ही हाऊसवाईफ मला तर करता का म्हणा पाणी वीस लवट येते मी प्या बिचारे हाणाचे त्यांना पण द्या 2 चहा तुम्ही काय घ्या कॉफी मागव 2 कोल्ड कॉफी काय मागवायचं नको नसतं जेवायचं हां मॅगी कसं वाटलं काय सांगाल राजभवनी हा कार्यक्रम ठेवला त्यांना पुण्याने विधानसभेत पाठवायचे लाडकी बहीण योजना चांगली त्यांनी आणली बघता मला येऊन राहिला 3-3.5 तास झाले असते कार्यक्रम चालू आहे काय सांगा त्यांना बस की बया कधी नवीन घाटाला गेलो बाटली संपली जाऊन गेलो राहू दे काय सांगाल राजभवनला त्यांनी आमच्या गावामध्ये आलं तर आम्हाला खूपच आनंद
त्यांच्या मला बाहेर येणं भेटलं, खेळायला भेटलं. त्यांना पुन्हा आम्ही आनंदात राहावं प्रत्येक वर्षावर आमची मनापासून इच्छा. आता वा वा वा. कधी वाटलं तर होम मिनिस्टर कार्यक्रम तुमच्यासाठी होईल, होम मिनिस्टरचा कार्यक्रम तुमच्यासाठी होईल असं कधी वाटलं होतं का? कधीच नाही. कसं वाटतं माझं कार्यक्रम बघून ठेवून तुम्ही जिंकायचे ते जवळ यायला पण मस्त वाटतं. साहेबांना अजून कोण बोलणार आवाज बरोबर बोला ना कसं वाटलं माझं बोलणं सांगा काय वाटलं लाडकी बहीण योजनेबद्दल सांगा कार्यक्रम घेतल्याबद्दल सांगा. हां खूप छान वाटलं. आज त्यांनी आम्हा सगळ्या महिलांसाठी एक कार्यक्रम घेतला त्याबद्दल आम्ही सगळ्याच महिलांना खूप आभार आहे. बोला काय ते जय माता दी. हां त्यांनी कार्यक्रम घेतल्याबद्दल खूप छान वाटलं कारण महिलांना घरातून वेळ भेटत नाही. वेळात काढून निघून खेळ खेळतात आणि विशेष म्हणजे इथं पोलीस स्टेशन करतात ते खूप छान केलं. खूप दिवसापासून सुद्धा पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनचा प्रश्न तुम्ही काय तुम्ही नाही करतो तुमच्या नावामध्ये म्हणणं होती का सारखी आता तुम्ही आहेत 5 जण त्यामधनं 2 जण होणार आहे. प्रश्न उत्तरला बघून घे हा ना 2 म्हणले 3 4 नाही झाला 1 2 3 वेळ चालू झाली. आता स्टार्ट हात खाली सावकाश. पहिलं बक्षीस पेंटरच्या घरी गेले, दुसरं बक्षीस कामगार आणि तिसऱ्या शेतकऱ्याच्या घरी. 3 वेगवेगळ्या कॅटेगरीतील 3 महिलांना